महर्षी पब्लिक स्कूल अमरावती, वर्ग 8वा, विषय मराठी. आज आपण जो भाग शिकणार आहोत तो भाग आहे व्याकरण. आणि त्या व्याकरणामध्ये जो पार्ट आपण शिकणार आहोत तो म्हणजे जाहिरात लेखन. कोणता भाग? जाहिरात लेखन. पाठ 10वा आपण त्याबरोबर बघणार आहोत. आम्ही हवे आहोत का? आम्ही हवे आहोत का? सुरुवातीला आपण बघणार आहोत पहिले जाहिरात लेखन. काय बघणार आहोत? जाहिरात लेखन. चला तर मग त्या जाहिरात लेखन कशी असतात व कशावर आधारित असते. आता तुम्ही अनेक प्रकारची जाहिरात, ज्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतो, ते तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ आता तुम्ही ऐकलं असेल की अमूल दूध जी आहेत, आणखी ज्या टी व्हीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येतात त्याला जाहिरात म्हणतात. म्हणजेच एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या गोष्टीची व्हावा करणे, ते लोकांना माहिती होणे, यासाठी जाहिरात तयार केली जातात. इतकं समजलं? मग आता आपण बघणार आहोत जाहिरातीच्या मथळ्याकडे. म्हणजे जाहिरात कशी तयार झाली, कशावर आधारित आहेत, त्यानंतर त्या जाहिरातीवर कोणकोणते प्रश्न विचारले जातात, या सर्वांचा काय करायचं आहे, आपल्याला आढावा घ्यायचा आहे. चला तर मग जाहिरात कशी आहेत ते बघू. खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा. कशा रूपाने? सारांश रूपाने. आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूंचे संवाद भावणारही नाहीत. म्हणजे आपल्यासारखा जो सामान्य माणूस आहे त्याला शब्दावाचूंचा जो संवाद आहे तो संवाद अजिबातही भावणार नाहीत की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच नव्हे, ठणठणीत बोलणेच हवे असते. आपल्याला काय असते? जे बोलणं आहे ते बोलणं कसं आवश्यकता असते? ठणठणीत बोलणेच हवे असते. आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. आणि ह्या बोलण्याचे काय असतात? अनेक प्रकार असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती अशी जी म्हण आहे, तर ती म्हण, त्या चालीवर माणसे किती बोलणी, माणसे तितकी बोलणी. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हटल्यानंतर अशी जी म्हण आहेत, तर त्या चालीवर माणसे तितकी बोलणी, अशी म्हण बनवायला हरकत नाही. मोकळा संवाद असे आपण म्हणतो, पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या
संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळीशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त मोकळे असतो अशी आपली समजूत असते. पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरे वाईट तपशील ठाऊक असतात. त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळे कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवायला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही. समोरच्या व्यक्तीचे मन दुखवले जाणार नाही याची सतत काळजी घ्यावी. आता हा तुम्हाला सारांश रूपाने 1/3 भाग सारखं जे आहेत, समरी रायटिंग, त्या पद्धतीचा तो पॅसेज आहे. समजलं? आता पाहायचं आहे आपल्याला जाहिरात लेखन. विद्यार्थ्यांनो, मागील इयत्तांमध्ये तुम्हाला जाहिरात या घटकाची ओळख झालेली आहे. विविध वस्तू अथवा सेवा या चांगल्या कशा आहेत हे जाहिरातींद्वारे पटवून दिलेले असते. जाहिरात म्हणजे जाहीर करणे होय. इंग्रजीत जाहिरात या शब्दासाठी ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द वापरला जातो. जाहिरात म्हणजे जाहीर करणे होय. इंग्रजीत जाहिरात या शब्दासाठी ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द वापरला जातो. जाहिरातीचा मुख्य उद्देश वस्तू किंवा सेवांकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे व त्यांची मागणी निर्माण करणे असा असतो. जाहिरातीचा मुख्य उद्देश वस्तू किंवा सेवांकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे व त्यांची मागणी निर्माण करणे असा असतो. त्याचबरोबर शासन व काही समाजसेवी संस्था यांच्यातर्फे समाज प्रबोधनासाठी व जनहिताय काही जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. जाहिरात ही एक कला आहे. तुम्ही अनेक जाहिरातींचे वाचन, निरीक्षण व श्रवणही करत असता. त्यांचे तुम्हाला आकलन होणे हे आजच्या काळातील आवश्यक कौशल्य आहे. जाहिरातीच्या श्रवण व वाचनाने जाहिरातीतील उत्पादनाबद्दल, सेवेबद्दल माहिती मिळणे व विक्रेता म्हणून इतरांच्या मनात त्याबद्दल कुतूहल, आकर्षण निर्माण करणे ही दोन्ही कौशल्ये आत्मसात करणे हा जाहिरात या घटकाच्या अभ्यासाचा मूळ हेतू आहे.
जाहिरातीच्या श्रवण व वाचनाने जाहिरातीतील उत्पादनाबद्दल, सेवेबद्दल माहिती मिळणे व विक्रेता म्हणून इतरांच्या मनात त्याबद्दल कुतूहल, आकर्षण निर्माण करणे ही दोन्ही कौशल्ये आत्मसात करणे हा जाहिरात या घटकाच्या अभ्यासाचा मूळ हेतू आहे. खालील जाहिरातींचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा मोरगाव. आता या ठिकाणी एक जाहिरात दिलेली आहे की जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा मोरगाव, प्रवेश सुरू इयत्ता 1ली ते 8वी. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुम्हाला या ठिकाणी डिजिटल वर्ग चालू केलेले आहे. तर एक मोठं हेडिंग दिलेलं आहे की जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा मोरगाव. इकडे दिलेलं आहे जाहिरात कशी तयार करायची ते सांगितलेलं आहे की इकडे दिलेलं आहे प्रवेश सुरू, इकडे दिलेलं आहे इयत्ता 1ली ते 8वी, म्हणजे वर्ग 1लीपासून तर वर्ग 8वीपर्यंत हा जो डिजिटल शाळा आहे तर त्या शाळेमध्ये आपला प्रवेश आजच नोंदवा. प्रवेश घेण्यासाठी पण तिथे दिलेलं आहे की काय करा, आजच प्रवेश नोंदवा. शाळेची वैशिष्ट्ये. डिजिटल शाळा. 2 नंबर वैशिष्ट्य काय आहे डिजिटल शाळेची? ई-लर्निंग सुविधा. ई-लर्निंग सुविधा. वैयक्तिक मार्गदर्शन. वैयक्तिक मार्गदर्शन. पालकांसाठी SMS सुविधा. सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांचा विकास. क्रीडा स्पर्धांचे आयोजन. पहा, ही डिजिटल शाळा वैशिष्ट्य पण दिलेले आहेत आणि इकडे विद्यार्थी योजना पण दिलेल्या आहेत. आता शाळेची वैशिष्ट्य काय आहे डिजिटल शाळेची? तर डिजिटल शाळा, ई-लर्निंग सुविधा, वैयक्तिक मार्गदर्शन, पालकांसाठी SMS सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांचा विकास, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, 100% गुणवत्तेची हमी. 100% काय आहेत? गुणवत्ता मिळणार अशी हमी दिली गेलेली आहे. हमी म्हणजे आश्वासन. हमी मीन्स आश्वासन. विद्यार्थी योजना. मोफत प्रवेश, मोफत पाठ्यपुस्तके. आता त्या ठिकाणी काय मोफतच प्रवेश आहे, पैसे लागणार नाही. मोफत पाठ्यपुस्तके. मोफत पाठ्यपुस्तके. मुलींना उपस्थिती भत्ता. मुलींना काय आहे? उपस्थिती भत्ता सुद्धा आहे. इतर विविध योजना. इतर विविध
योजना. सौजन्य शाळा व्यवस्थापन समिती, मोरगाव. शाळा व्यवस्थापन समिती, मोरगाव. उत्तरे लिहा. जाहिरातीचा विषय. जाहिरात देणारे जाहिरातदार. वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक. त्यानंतर जाहिरात कोणासाठी आहे? जाहिरात कोणासाठी आहे? म्हणजे जाहिरातीचा विषय कोणता आहे तो. जाहिरात देणारे जाहिरातदार. वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक. जाहिरात कोणासाठी आहेत? वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा असे तुम्हाला वाटते? म्हणजे त्या जाहिरातीमध्ये आणखी कोणकोणते घटक आवश्यक आहेत किंवा समाविष्ट केले पाहिजेत असे तुम्हाला वाटते ते मत लिहा. त्यानंतर आहे तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये. तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये. ही झाली जाहिरात लेखन. ही काय झाली? जाहिरात लेखन. आता इथे तुम्हाला एक वेळा पुन्हा वाचून दाखवते की विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तांमध्ये तुम्हाला जाहिरात या घटकाची ओळख झालेली आहे. विविध वस्तू अथवा सेवा या चांगल्या कशा आहेत हे जाहिरातीद्वारे पटवून दिले. मी त्याला आधीच सांगितलं की त्या गोष्टीची वाहवा करणे. जाहिरात म्हणजे जाहीर करणे होय. इंग्रजीत जाहिरात या शब्दासाठी ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द वापरला जातो. जाहिरातीचा मुख्य उद्देश वस्तू किंवा सेवांकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे व त्यांची मागणी निर्माण करणे असा असतो. त्याचबरोबर शासन व काही समाजसेवी संस्था यांच्यातर्फे समाज प्रबोधनासाठी व जनहिताय काही जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. जाहिरात ही एक कला आहे. तुम्ही अनेक जाहिरातींचे वाचन, निरीक्षण व श्रवणही करत असता. त्याचे तुम्हाला आकलन होणे हे आजच्या काळातील आवश्यक कौशल्य आहे. आता जाहिरातीच्या श्रवण व वाचनाने जाहिरातीतील उत्पादनाबद्दल, सेवेबद्दल माहिती मिळणे व विक्रेता म्हणून इतरांच्या मनात कुतूहल निर्माण करणे ही दोन्ही कौशल्ये आत्मसात करणे हा या जाहिरात घटकाच्या अभ्यासाचा मूळ हेतू आहे. खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा, मोरगाव. प्रवेश सुरू. इयत्ता 1ली ते 8वी. आपला प्रवेश आजच नोंदवा. शाळेची वैशिष्ट्ये. डिजिटल शाळा, ई-लर्निंग सुविधा, वैयक्तिक मार्गदर्शन, पालकांसाठी SMS सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रमांतून कलागुणांचा विकास, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, विद्यार्थी योजना, मोफत प्रवेश, मोफत पाठ्यपुस्तके, मुलींना उपस्थिती भत्ता, इतर विविध योजना, 100% गुणवत्तेची हमी आणि शाळा व्यवस्थापन समिती, मोरगाव.
उत्तरे लिहा. जाहिरातीचा विषय, जाहिरात देणारे, वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक, जाहिरात कोणासाठी आहे? वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा असे तुम्हाला वाटते? तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये. शालेय अभ्यासक्रमामध्ये लेखन विभागामध्ये जाहिरात लेखन हा एक पाठ्य घटक आहे. इयत्ता 10वीसाठी साधारणतः तो 5 गुणांसाठी विचारला जातो. आजच्या स्पर्धेच्या युगात जाहिरात हा घटक जो आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे. लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, लोकांचे लक्ष आकर्षित करून आपल्या उत्पादनाच्या विक्रीत वाढ करणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. आणि जाहिरात तयार करणे ही अत्यंत सृजनशील कला आहे. त्यामुळे आपल्याला या कलेची माहिती असायला पाहिजे. आज आपण रस्त्याने येताना जाताना वर्तमानपत्रावर, टेलिव्हिजन बघत असताना बऱ्याचशा जाहिराती आपण बघत असतो. ह्या जाहिराती अगदी कमी शब्दामध्ये बराचसा आशय याच्यामध्ये सांगितलेला असतो. काही काही जाहिराती तर 2-2 सेकंदामध्ये भरपूर आशय बोलून जाणारे आहेत. तर त्यामुळे ही जाहिरात करणे ही एक कला आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला जाहिरात तयार करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील यांचा पहिले आपण विचार करणार आहोत. बघा, पहिली गोष्ट आहे, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे सूत्र आहे. म्हणजेच कमीत कमी शब्द आणि जास्तीत जास्त आशय, म्हणजे संदेश आपल्याला जो द्यायचा आहे तो जास्तीत जास्त मोठा लोकांपर्यंत गेला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, जाहिरातीमध्ये लक्षवेधी शब्दरचना असावी. लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी जाहिरात हीच प्रभावी जाहिरात असते. बऱ्याच वेळेस आपण रस्त्याने जाताना एखादा फलक चटकन आपलं लक्ष वेधतो, तर त्याच्यात तशा लक्षवेधी बाबी आवर्जून टाकलेल्या असतात. तिसरी गोष्ट आहे, जाहिरात कशाची आहे हे ठळकपणे व आकर्षकपणे दिसले पाहिजे. जाहिरात नेमकी आपली कशाची आहे तीच गोष्ट जर दिसली नाही तर जाहिरात करून काही फायदा होणार नाही. मग आपल्या जाहिरातीमध्ये आपल्या दुकानाचं नाव असेल किंवा उत्पादनाचं नाव असेल किंवा एखाद्या समारंभाची जाहिरात असेल तर त्याचं जे नाव असेल ते ठळकपणे आणि आकर्षकपणे दिसायला पाहिजे. चौथी गोष्ट, जाहिरातीत अलंकारिक भाषा, काव्यमयता, प्रभावी शब्दांचा वापर अशा स्वरूपांचा वापर करून जाहिरात अधिकाधिक आकर्षक बनवावी. म्हणजेच ती आपले लक्ष वेधेल. त्यामध्ये अलंकारिक भाषा वापरा, बऱ्याच वेळेस काव्यमयता ते त्यामध्ये व्यक्त होतो. पाचवी गोष्ट आहे, जाहिरातीमधील उत्पादनाची गुणवत्ता महत्त्वाची असते. त्यामुळे सवलतीचा उल्लेख असणे आवश्यक नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी आपण जाहिरात तयार करतो ही आपण पेपरमध्ये जाहिरात लिहायची आहे म्हणून आपण तयार करतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिका जी येते, आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये ही जाहिरात एक तयार करायची आहे. त्यामध्ये त्या उत्पादनाची गुणवत्ता आपल्याला महत्त्वाची असते. त्यामुळे सवलतीचा उल्लेख आपण पेपरमध्ये शक्यतो करायचा नाही. नाहीतर बऱ्याच वेळेस मुले सेल 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 वगैरे अशा काही जाहिराती बनवतात, परंतु
तशा स्वरूपाच्या जाहिराती ह्या आपण उत्तरपत्रिकेमध्ये बनवायच्या नाही. त्यानंतर 6वी गोष्ट आहे, जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल ID याचा स्पष्टपणे उल्लेख असणे आवश्यक आहे. बघा, संपर्क स्थळाचा पत्ता म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे, ठिकाण तुमचं, संपर्क क्रमांक, ईमेल ID या सगळ्यांचा स्पष्टपणे उल्लेख असायला पाहिजे. ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आता ही एक सूचना आहे 7व्या क्रमांकाची, की आपण जाहिरात ही पेपरमध्ये करतो आहे, उत्तरपत्रिकेमध्ये करत आहे, तर कोणत्या गोष्टींची आपण खबरदारी घ्यायची आहे. जाहिरात ही पेनने लिहावी. बघा, पहिली गोष्ट, जाहिरात ही आपण उत्तरपत्रिकेमध्ये पेनने लिहायची आहे. त्याचबरोबर कलरच्या पेनचा वापर त्या ठिकाणी अजिबात करायचा नाही. दुसरी गोष्ट, पेन्सिलचा वापर करू नये. जाहिरात लिहिताना पेन्सिल, बरेच मुलं त्याला भोवतालून डिझाईन पेन्सिलने काढतात किंवा काही चित्र पेन्सिलच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याने गुण कमी होतात. जाहिरातीमध्ये चित्र वगैरे काढून सुशोभीकरण करू नये. पेपरमध्ये जाहिरात लिहितो त्यामध्ये या गोष्टींना काही महत्त्व नाही. जाहिराती सभोवताल एक साधी चौकट पुरेशी आहे. बरेच विद्यार्थी चौकट काढताना सुद्धा डिझाईन काढतात, रांगोळ्या काढतात, तर एक तुमच्या स्केलच्या साहाय्याने 2 रेषांची एक साधी चौकट तयार करायची आणि त्यामध्ये आपला आशय सुटसुटीत पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्यामध्ये आपल्याला लिहायचा आहे. तर ह्या ज्या सूचना आहेत, या सूचनांचं आपण चांगल्या प्रकारे पालन करायचं आहे. तेव्हाच आपल्याला ती जी जाहिरात आहे ती प्रभावी होईल आणि तिचे गुण आपल्याला मिळतील. आता प्रत्यक्षरित्या जाहिरात मध्ये प्रश्न कसे विचारले जातात. बघा, शब्दावरून जाहिरात लेखन. काही तुम्हाला शब्द दिले जातील, मग त्याच्यावरून तुम्हाला जाहिरात करा म्हणून सांगितलेलं असेल. शब्द म्हणजे एखाद्या दुकानाचं नाव वगैरे काही सांगितलेलं असेल. जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडविणे, किंवा एखाद्या वेळेस जाहिरातच दिली जाते आणि त्याच्यावर कृती दिल्या जातात, आकृतीबंध दिले जातात. विषय देऊन जाहिरात लेखन. एखादा विषय दिला जातो आणि त्या विषयावरून तुम्ही जाहिरात तयार करायची असते, किंवा दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे. म्हणजेच एक जाहिरात दिली जाते साध्या पद्धतीने, तिला तुमच्या मेरा सपना एक सफल आदमी बनने का है, पर देखिए मैं क्या कर रहा हूँ. सृजनशीलतेप्रमाणे तिने या 4 स्वरूपाचे प्रश्न साधारणतः जाहिरात लेखन या घटकावर 4 पद्धतीने असे प्रश्न विचारू शकतात. आता प्रत्यक्षरित्या प्रश्न आणि त्याची एक आपण जाहिरात तयार करू. बघा, या ठिकाणी प्रश्न आहे, दिवाळीच्या सुट्टीतील शिबिरात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनेक नाविन्यपूर्ण वस्तूंच्या प्रदर्शनाची जाहिरात तयार करा. बघा, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये शिबिरातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ज्या नवनवीन वस्तू आहेत त्यांची प्रदर्शनाची जाहिरात आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता एक जाहिरात या ठिकाणी मी तयार केलेली आहे. बघा, आता हे पेज थोडंसं छोटं आहे, त्यामुळे ही आता तुमचं जे पेज आहे वहीचं, बरोबर त्याच्या मध्यभागी हा जो मजकूर आहे हा आपण टाकायचा आहे. बघा, हात छोटे काम मोठे. प्रभावी शब्दांचा वापर आणि लक्षवेधक सूचना आपल्या जाहिरातीमध्ये असायला पाहिजे. तर असे काही स्लोगन जे आहेत हे आपण आपल्या जाहिरातीमध्ये आपण काही स्लोगन पाठच करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला ते चटकन त्याचं आकलन होईल. हात छोटे काम मोठे. विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीचे भव्य प्रदर्शन. बघा, या ठिकाणी ज्याची जाहिरात करायची आहे ते स्पष्ट आणि ठळकपणे दिसत आहे. म्हणजेच ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी आपण काव्यमयता, अलंकारिक भाषा यांचा सुद्धा वापर केलेला आहे. बघा, त्यानंतर सुट्टीतील फुरसतीच्या काळात
छोट्यांनी केलेली अनमोल कामगिरी. मग त्यांनी काय काम केलेलं आहे या संदर्भात तर आपण लिहू शकतो. कागद कातर कामातून केलेल्या विविध लक्षवेधक कलाकृती. कशा कशाचं प्रदर्शन आहे बघा. कागद कातर कामातून ज्या लक्षवेधक कलाकृती केल्या आहेत त्या आहेत. शंख शिपल्यातून बनवलेल्या नेत्रदीपक वस्तू, छोट्या मातीच्या कुंड्यावरील वारली कलाकृती, भव्य आणि रंगतदार रंगावली. बघा ही शब्दरचना कशी आहे, आकर्षक आहे. आपली लक्षवेधक शब्दरचना असावी आपण सांगितलेलं आहे. आणि कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय हा समोरच्या व्यक्तीला कळायला पाहिजे. त्यामुळे छोटे छोटे वाक्य परंतु त्याच्यामधून फार मोठा आशय व्यतीत होतो. त्यानंतर अनेक सुंदर चित्रकला कृती, अप्रतिम भरतकाम, रंगबेरंगी सुंदर मेणबत्त्या. त्यानंतर लाकडावरील कलात्मक कोरीव काम. बघा काय काय आहे तुमच्या त्या प्रदर्शनामध्ये, कोणकोणत्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. यहाँ पे एक ऐप के बारे में आपको मैं बताने वाला हूँ. ड्युओलिंगो एक ऐप आहे ही आपण प्रकर्षाने अशी मांडायची आहे. आता कालावधी महत्वाचा आहे जाहिरातीमध्ये, किंवा कालावधी जर नसेल तर कुठे आहे काय आहे या गोष्टीचं आकलन आपल्याला होणार नाही. मग कालावधी दिनांक 17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर हा कालावधी आहे. आता आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्यांचा उल्लेख केलेला आहे म्हणून त्या दृष्टीने हा कालावधी आपल्याला निश्चित करावा लागेल. कोणताही कालावधी आपल्याला घेता येणार नाही. त्यानंतर वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत ते प्रदर्शन आहे ते सुरू राहील. त्यानंतर स्थळ कुठं आहे बघा. लोकमान्य टिळक विद्यालयाचे भव्य पटांगण लातूर हे एक स्थळ निश्चित केलेलं आहे. जाहिरातीमध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये जर दिला असेल तर ठीक, नाहीतर तुम्ही स्वतः कुठल्याही एखाद्या स्थळाचा इथं संदर्भ देऊ शकता, त्याला काही बंधन नाही. त्यानंतर संपर्क क्रमांक. संपर्क क्रमांक काय आहे, 9, 6 आणि क्रॉसचे जे चिन्ह आहेत. कधीही या ठिकाणी पूर्ण कोणाचाही आणि आपलाही नंबर टाकायचा नाही. त्यानंतर ईमेल ID abc@gmail.com हा सुद्धा तयार करायचा. आपण तिथल्या तिथेच तयार करायचा आहे, स्वतःचा किंवा दुसऱ्याचा या ठिकाणी टाकायचा नाही. तर अशा पद्धतीने ही जी जाहिरात आहे एक आकर्षक तुम्ही, आणि याला मी साधी एक बॉर्डर किंवा ही चौकट बनवलेली आहे. अशा स्वरूपाची तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेच्या पेजवर अगोदर जाहिरात लिहायची आणि नंतर तिला चांगली एखादी चौकट तयार करायची. या ठिकाणी तुम्ही अजूनही याच्यामध्ये काही गोष्टी तुमच्या कल्पकतेप्रमाणे याच्यामध्ये ॲड करू शकता. कारण जाहिरात ही अशीच असावी असं नाही. जाहिरात ही आपल्या कल्पनेनुसार आपण करू शकतो. फक्त या ठिकाणी काही गोष्टी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्यायच्या आहेत की पेन्सिलचा वापर करायचा नाही, पेननेच लिहायचे आहे, चित्र रांगोळ्या वगैरे काढायच्या नाहीत. बाकी तुमची कल्पना जी आहे ती तुम्ही वापरू शकता. त्यामुळे हे जो जाहिरात लेखन हा जो भाग आहे तो आपल्या चांगल्या प्रकारे या व्हिडिओमधून तुमच्या लक्षात आला असेल. ही जाहिरात जर तुम्ही पाहिली तर दुकानाचे नाव सर्वात ठळक अक्षरात लिहिलेले आहे, जसे की ताशकंद युनिफॉर्म सेंटर. त्या दुकानाचे काय वैशिष्ट्य आहे तर 25 वर्षांची परंपरा असलेले असे वैशिष्ट्य इथे नमूद केलेले आहे. त्याखाली दुकानात मिळणाऱ्या गणवेशांची काय वैशिष्ट्ये आहेत ती लिहिलेली आहेत, जसे की सर्व शाळांचे गणवेश उपलब्ध, उत्तम दर्जाचे गणवेश, सर्व वयोगटासाठी उपलब्ध, कापड व रंगाची हमी. जसे की आपण या जाहिरातीतून सांगत आहोत की या दुकानात सेल सुरू झाला आहे, त्यामुळे खरेदीवर काय सवलती आहेत त्या विशिष्ट प्रकारे इथे दर्शवलेल्या आहेत. जसे की 2 गणवेश खरेदीवर 40% सूट अशी सवलत इथे नमूद केलेली आहे.
त्या शेजारी दिनांक 10 ते 18 जून या कालावधीत हा सेल सुरू आहे आणि वेळ सकाळी 10 ते 6 म्हणजेच दिनांक आणि वेळ इथे नमूद केलेली आहे. आणि सर्वात शेवटी त्या दुकानाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहिलेला आहे, जसे की ताशकंद युनिफॉर्म सेंटर, मारुती रोड, सांगली, आणि संपर्क क्रमांक खाली लिहिलेला आहे. अशा पद्धतीने शालेय गणवेश दुकानाचे जाहिरात लेखन केलेले आहे.